जलगांव के सरकारी मेडिकल कॉलेज और अस्पताल में नर्सों का विरोध प्रदर्शन जारी है। अपनी मांगों को लेकर ये नर्सें राज्यव्यापी आंदोलन में शामिल हो गई है। अस्पताल में कुछ नर्सें काली पट्टी बांधकर काम कर रही है, वहीं सीनियर नर्सों ने काम बंद कर दिया है। ये आंदोलन वेतन में विसंगतियों को दूर करने और अपनी अन्य मांगों को मनवाने के लिए किया जा रहा है। अगर उनकी मांगें नहीं मानी जाती है तो सभी नर्सों ने बेमुद्दत हड़ताल पर जाने की चेतावनी दी है और इसकी पूरी जिम्मेदारी सरकार की होगी। झकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर यांनी जो संप पुकारलेला आहे त्याला आमची जी आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथील शाखा जळगाव, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा जळगाव ह्या पण त्या संपाला पाठिंबा आहे आणि आम्ही पूर्णपणे संपात आहोत। 2021 साली एक 6 दिवसांचा आम्ही संप पुकारला होता। त्यात आमच्या बरेच मागण्या होत्या। त्यावेळेस ते जे वैद्यकीय आरोग्य मंत्री होते देशमुख सर, त्यांनी त्या मागण्या पूर्ण होतील असे आम्हाला आश्वासन दिले होते, तत्वतः लेखी आश्वासन दिले होते। परंतु आता 2021 सालाला 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। अजूनही आमचे राज्याचे जे पदाधिकारी आहेत ते त्यांना वेळोवेळी फॉलोअप घेत आहेत किंवा त्यांना चौकशी करत आहेत, परंतु अजूनही एकही मागणी पूर्ण झालेली नाही। त्यासाठी 15 आणि 16 जुलै 2025 आझाद मैदान मुंबई येथे आम्ही धरणे आंदोलन केलं आणि 17 तारखेला आज आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत। आणि जर ह्या जर आमचं पूर्ण नाही झाल्या, मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर मग आम्ही उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहोत। तर या संपामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत। त्यापैकी जी महत्त्वाची मागणी आहे वेतन त्रुटी, ही सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी आहे। त्यानंतर कंत्राटीकरण ही आमची दुसरी मागणी आहे। कंत्राटीकरण बंद करण्यात यावं, जेणेकरून जे बेरोजगारी हा जो प्रमुख मुद्दा आहे तो या ठिकाणी बंद झाला पाहिजे। आणि पदनाम बदल, केंद्राप्रमाणे केंद्रामध्ये ज्या नर्सेस आहेत त्यांना नर्सिंग ऑफिसर असं संबोधलं जातं, पण महाराष्ट्र शासनाने अजूनही परिचारिकांना त्या पदनामामध्ये कुठलाही पदनाम बदल केलेला नाहीये। तर त्याच्यानंतर बरेचशा अशा ज्या काही आहेत अजून बरेचसे प्रलंबित मागण्या आहेत। त्याच्यानंतर संविधानाने आपल्याला स्त्री आणि पुरुष समानतेचा अधिकार दिलेला आहे, पण अजूनही लिंगभेद हा आहेच। आणि अधिपरिचारिका या सेवा प्रवेश करताना त्यांच्यामध्ये 18 आणि 20 असा लिंगभेद केलेला आहे। स्त्री 80 आणि पुरुष 20 असा त्यांनी जो लिंगभेद आहे तो ठेवलेला आहे अजूनही। तर त्याच्यानंतर गणवेश भत्ता आणि ह्या मागण्या जर आमच्या अजूनही पूर्ण झाल्या नाही तर उद्यापासून बेमुदत संप हा पुकारण्यात येईल आणि याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील। आम्ही आजही प्रामाणिकपणे रुग्णसेवा देत आहोत, पण जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर उद्यापासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात येईल। आणि याला पूजा अशोक इंगळे।